नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. आज आपण बी.एडमध्ये जी सूक्ष्मपाठ वही असते त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले 6 कौशल्य असतात आणि हे 6 कौशल्य आपण क्लासमध्ये देखील सादर करत असतो. आता यामध्ये सर्वात पहिले जे कौशल्य आहे ते आहे प्रस्तावना. तर प्रस्तावना हे जे कौशल्य आहे ते आपण विविध प्रकारे सादर करू शकतो. जसे की मॅप, नमुना म्हणजे एखादं मॉडेल, गोष्टच्या स्वरूपात एखादी घटना असेल तर ती सांगून देखील आपण एखाद्या चॅप्टरची प्रस्तावना देऊ शकतो किंवा मग हेतुकथन प्रश्न, कथा, बातमी आणि अभिनय करून देखील आपण एखाद्या धड्याची प्रस्तावना देऊ शकतो. या ठिकाणी प्रस्तावना हे जे कौशल्य आहे यालाच सेट इंडक्शन किंवा इंट्रोडक्शन असेही म्हणतो. तर आज आपण अपेक्षित वर्ग 8वा आणि वेळ 5 मिनिटाचा आणि पाठ्य घटक भूमी उपयोजन हे बघणार आहोत. तर तुम्हाला जी वही दिलेली असते त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कृती लिहून असतं आणि त्यानंतर कौशल्य उपघटक असा एक कॉलम असतो. तर आता शिक्षक आणि विद्यार्थी कृतीमध्ये जेव्हा आपण रिअलमध्ये एखाद्या वर्गामध्ये जातो तर आपण नेमकं काय बोलणार, त्याच्यानंतर आपण कशी प्रस्तावना देणार हे सर्व आपल्याला त्या वहीमध्ये लिहायचं असतं. इवन आपण क्लासमध्ये असताना देखील हे सर्व करत असतो, पण जर केलं नसेल किंवा केलेही असेल तर नेमकं कसं करायचं हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण एखादी विश करतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे काही असेल ते, किंवा मराठीमध्ये देखील करतो. तर या ठिकाणी मी असं म्हटलं की सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला चित्रावर आधारित प्रश्न विचारणार आहोत. आपण जे विविध प्रकार पाहिले होते त्यामध्ये मी या ठिकाणी एका शैक्षणिक साहित्याचा वापर केला. ते म्हणजे मी एक चित्र घेऊन जाते आणि त्या चित्रावर आधारित मुलांना प्रश्न विचारते. तसंच आपल्याला त्या वहीमध्ये लिहायचं असतं की सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला चित्रावर आधारित प्रश्न विचारणार आहे. मग ते चित्र दाखवत विद्यार्थ्यांना एक एक प्रश्न विचारायचे आणि म्हणजेच काय तर कौशल्य उपघटक जे आहे त्यामध्ये आपण शैक्षणिक साहित्याचा वापर करतो ते त्या वहीमध्ये लिहून टाकायचं. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी कृतीमध्ये तुम्ही शिक्षक विद्यार्थी असं म्हणून एक एक करून प्रश्न विचारायचे आणि जी चित्र आपण घेत आहोत त्याची साईज मोठी ठेवायची किंवा मग खूप सर्व कॉपी आणायच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचं. ओके. तर शिक्षक, तुम्हाला या चित्रामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या दिशेला दिसते? तर मग विद्यार्थी सांगतील की या चित्रामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था उत्तरेला दिसत आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी कौशल्य उपघटक कोणत्या उपघटकाचा वापर केला तर प्रश्नांचा वापर केला. तर त्या ठिकाणी कौशल्य उपघटक या कॉलममध्ये प्रश्नांचा वापर असं लिहून टाकायचं. त्यानंतर शिक्षिका विचारेल की या चित्रामध्ये बैठकी व्यवस्था कुठे दिसते? मग विद्यार्थ्यांचं उत्तर असेल, या चित्रामध्ये बैठकी व्यवस्था दक्षिणेला दिसते. त्यानंतर शिक्षिकेचा प्रश्न असेल की प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून आपण घरात वावरतो याचे कारण काय? मग काही विद्यार्थी म्हणतील, वेगवेगळे प्रश्नांची उत्तर येतील, पण त्यामध्ये एखादा विद्यार्थी म्हणेल की आपले काम लवकर व्हावे म्हणून आपण अशी व्यवस्था केलेली असते. आणि या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी काही ना काही विचार करेल. म्हणजेच काय, तो कोणत्या कौशल्य उपघटकाचा उपयोग होतोय तर जिज्ञासा निर्मिती. त्यांच्यामध्ये कुठेतरी जिज्ञासा निर्मिती होते. त्यानंतर शिक्षिका, या व्यवस्थांची जागा ठरलेली नसेल तर काय होईल? तर विद्यार्थी म्हणेल की सर्व गोंधळ होईल किंवा लवकर कामं होणार नाही. अशा प्रकारचे उत्तर येतील. तर तेच आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचं. मग शिक्षिका, आपण ज्या कॉलनीत किंवा ज्या ठिकाणी राहतो तिथे आपण भूमीसाठी काय करणे आवश्यक आहे? तर मग विविध आन्सर येतील विद्यार्थ्यांकडून. पण कोणीतरी असं म्हणू शकतं की हां, या ठिकाणी भूमी उपयोजन किंवा भूमी व्यवस्था करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे शिक्षिका आणि विद्यार्थी यांमध्ये एका प्रश्नाबद्दल काही प्रश्न आणि उत्तरे होतील. त्यानंतर मग जेव्हा तुम्हाला भूमी उपयोजन व्यवस्था असं जेव्हा उत्तर येतं तेव्हा तुमचं हेतुकथन हे कौशल्य उपघटक पूर्ण होतं.
आणि मग तुम्ही फलकावर पाठ्यशीर्षक लेखन करत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भूमी उपयोजन हा पाठ अभ्यासणार आहोत. ही तुमची प्रस्तावनेची शेवटची लाईन असेल. मित्रांनो, हे नेमकं कसं लिहायचं हे मी माझे एक रफ पेज या ठिकाणी दाखवत आहे. यावर तुम्ही बघू शकता की नेमकं कसं लिहायचं. तर अशा प्रकारे आपण हे सर्व जे 6 कौशल्य आहे ते एक एक करून बघणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला यानंतर देखील असे व्हिडिओ बघता येतील. थँक्यू.